अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आशा सेविकांच्या मुद्द्यावरून वाद प्रतिवाद झाला। सरकारला आशा सेविकांची किंमत नाही, आशा सेविकांच्या मागण्यांवरून विरोधक आक्रमक झाले। तर आशा सेविकांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय। ते 1.5 महिन्यापासून बसलेले घरदार सोडून बसलेले आहेत। आपल्याला विनंती आहे, कॅबिनेट पुढे जाण्यासाठी डिपार्टमेंटचा प्रस्ताव 7,000 रुपये वाढीचा तयार आहे। पण का महिनाभर ते सगळे ऊन ताण घरदार सोडून सगळ्या महिला तिकडे आहेत, त्यांची काळजी महाराष्ट्राने घ्यायची नाही का? आणि त्यांची मागणी जास्त मागणी आहे इतर राज्याच्या तुलनेत। त्यांनी जे आंदोलन पुकारलं आहे त्यामध्ये आपल्याला विनंती आहे की तो कॅबिनेटमध्ये प्रस्ताव आणा आणि 7,000 रुपयाची वाढ आहे ती तरी करून घ्या। आज एक मुद्दा इथं उपस्थित केलाय। मी सभागृहाला सांगू इच्छितो, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्यांना अनेकदा वेळ दिला, अनेकदा चर्चा केली। अध्यक्ष महोदय, एखादी मागणी एखाद्याची असल्यानंतर दुसरं सरकारच्या बरोबर चर्चा करताना 2 पावलं सरकारने पुढे मागे सरकलं पाहिजे, त्यांनी 2 पावलं पुढे मागे सरकलं पाहिजे। त्या आपल्याच सगळ्यांच्या बहिणी आहेत, आपल्याच मुली आहेत, त्याच्याबद्दल सरकारचं दुमत असायचं काही कारण नाही। सरकार त्या बाबतीमध्ये सकारात्मकच आहे।